समुद्र, जंगल आणि शांततेची भूमी आज प्रश्न विचारते, विकास की विनाश, डेव्हलपमेंट ऑर डिस्ट्रक्शन. आणि अशातच मग राहुल गांधी पश्चिम बंगालचे इलेक्शन सोडून अंदमान निकोबारला जातात. तिथून ते एक व्हिडिओ सुद्धा पोस्ट करतात, जो तुम्ही सर्वांनी बघितला असेल. आणि पुन्हा एकदा चर्चेसाठी येतो ग्रेट निकोबार प्रोजेक्ट. हा अतिशय महत्वाचा प्रोजेक्ट आहे, जो देश पातळीवर याची चर्चा होताना आपल्याला दिसते. तुम्ही जर एमपीएससीचे विद्यार्थी म्हणून हा व्हिडिओ बघत असणार किंवा सामान्य नागरिक म्हणून हा व्हिडिओ बघत असणार तर अतिशय इंटरेस्टिंग होणार आहे, अतिशय महत्वाचा होणार आहे. आणि हाच प्रोजेक्ट आपण समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. सो हॅलो एस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा A1IS च्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती. जवळपास 90,000 कोटींच्या आसपासचा हा प्रोजेक्ट असणार आहे. आणि कशी राहुल गांधींची एंट्री झाली आणि या प्रोजेक्टवर पुन्हा वाद सुरू झाला हे आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन झिरो टू हिरो हे पुस्तक तुमच्याकडे असणं खूप आवश्यक आहे. मार्केटमधून जाऊन खरेदी करू शकता. बॅक टू द टॉपिक. आता हा प्रोजेक्ट डिस्कस करत असताना सर्वात आधी आपल्याला त्याची लोकेशन माहित असणं आवश्यक आहे. बघा, हा भारत आहे आणि या भारतातला जो भाग आहे यामध्ये तुम्हाला दिसतोय अंदमान निकोबार नावाचं बेट आहे. याला जर अजून झूम करून पाहिलं तर या पद्धतीत तुम्हाला दिसून येईल, जे 10 डिग्री चॅनलने सेपरेट झालेला आहे. त्यातल्या त्यात निकोबार मध्ये जर तुम्ही बघितलं तर एकदम जो खालचा पॉइंट आहे तो इंदिरा पॉइंट म्हणून आपण ओळखला जातो, जो भारताचा सुद्धा दक्षिणेकडलं टोक आहे. इथे गॅलाथिया नावाचं बे आहे, जिथे हा प्रोजेक्ट बनवण्यात येणार आहे. हे लक्षात आलं. सोबत अजून लक्षात असू द्या, ही जे तुम्हाला पॅसेज दिसतो त्याला आपण स्ट्रेट ऑफ मलाक्का म्हणतो. हे मी तुम्हाला का सांगत आहे की स्ट्रेट ऑफ मलाक्का थ्रू चायना आपला 30 ते 40% व्यापार या मलाक्का स्ट्रेट मधून करत असतो. आणि याला काउंटर देण्यासाठी आपण हा प्रोजेक्ट इथे निर्माण करत आहोत. सो भारताची सुद्धा ते स्ट्रॅटेजी आहे. आणि जगभरात आता जसं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ वगैरे तुम्ही चर्चेत बघितलेला आहे, कसा व्यापार थांबतो जगाचा. आणि त्यामुळे हे स्ट्रेट ऑफ मलाक्का चायनासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि भारताच्या दृष्टीने सुद्धा. ठीक आहे. या अंदमान निकोबारची जी लोकसंख्या ती 4 लाख आहे आणि त्यातल्या त्यात म्हणजे 4 लाखच्या आसपास. त्यातल्या त्यात जर निकोबारची बघितली तर 8 ते 8.5 हजार, फक्त 8 ते 8.5 हजार. हे का सांगतो याचं सुद्धा महत्व तुम्हाला समोर लक्षात येईल. सो या बेसिक गोष्टी आपण इथे बघितलेल्या आहेत. चर्चेत काय आहे तर राहुल गांधी कॅम्पेबल बे इथे गेलेले होते आणि निकोबारी समाजाशी त्यांनी संवाद साधलेला होता. आणि परत एकदा पर्यावरणीय आणि आदिवासी प्रश्नांना घेऊन हा कळीचा मुद्दा बनलेला आहे, चर्चेचा मुद्दा बनलेला आहे. आता बघूया की ग्रेट निकोबार प्रोजेक्ट काय आहे. हा पहिल्यांदा डिस्कस होतोय का तर नाही. 2001च्या आसपास याची चर्चा सुरू झालेली होती. पण 2004ला त्या ठिकाणी आपल्याला सुनामी पाहायला मिळतो. जवळपास 15 मीटर इतक्या उंच लाटा त्या ठिकाणी आलेल्या होता आणि मग तो प्रोजेक्ट थांबला होता, चर्चा थांबलेली होती. 2015ला मोदी सरकार परत एकदा हा प्रोजेक्ट सुरू करतात. याच्यावर चर्चा सुरू असते. 2020-21च्या आसपास नीती आयोग यावर अभ्यास करतो आणि एक व्यवस्थित रोडमॅप तयार करतो. आणि 2026 येईपर्यंत त्याला पूर्ण क्लिअरन्स मिळतो. जे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल आहे, जे क्लिअरन्स देत असतात, त्यांच्या थ्रू सुद्धा 2026ला क्लिअरन्स आलेला आहे आणि पुन्हा एकदा हा चर्चेत आलेला आहे. बरं, मग आता हा प्रोजेक्ट काय आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की 81,000 ते 92,000 करोडच्या आसपासचा हा मेगा प्रोजेक्ट आहे. मेगा गॅलेथिया नावाचा बे जो आहे तिथे काय बनवणार आहे, आपण हा प्रोजेक्ट डेव्हलप करणार आहे. या प्रोजेक्ट मध्ये काय करणार आहोत तर आंतरराष्ट्रीय ट्रान्सशिपमेंट पोर्ट. हे काय असतं की जे व्यापारी जहाज असतं, हे व्यापारी जहाजाच्या थांबण्याचं असं एखादं ठिकाण, असा एखादा मोठा पोर्ट की जे जहाज आपले हे जे कंटेनर असतात हे एका ठिकाणी उतरवतील. समजा आपण जर युरोप कडून एखादं जहाज येत आहे तर ते एका मोठ्या ठिकाणी थांबणार, तिथे ते कंटेनर उतरवणार आणि तिथून ते कंटेनर मग वेगवेगळ्या जवळच्या देशमध्ये जाणार, जसं श्रीलंकेला जातील किंवा भारतात येतील, बांगलादेशला जातील. याच्यासाठी हे महत्वाचं असं पोर्ट असणं आवश्यक असतं, जे आपण अंदमान निकोबारला डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न करतो. हा एक महत्वाचा पॉईंट. दुसरा काय तर तिथं ग्रीनफील्ड एअरपोर्ट म्हणजे नव्यानं एअरपोर्ट बनवण्यात येईल. परत काय की पॉवर प्लांट त्या ठिकाणी उभारण्यात येतील आणि सर्वात महत्वाचं टाउनशिप बनवण्यात येईल. टाउनशिप का बनवण्यात येईल कारण तिथे जे आपण हे या पद्धतीचं आंतरराष्ट्रीय ट्रान्सशिपमेंट पोर्ट उभं करत आहोत. सो एकदमच डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने ते विकसित करणार आहोत. आणि तिथे मग आपल्याला वस्ती असणं खूप आवश्यक आहे. तिथे मग आपण जवळपास 3 ते 3.5 लाख लोक तिथे त्या टाउनशिप मध्ये असणार आहे. मग अशातच जसं मी तुम्हाला सांगितलं की निकोबारची लोकसंख्या हे 8,000 ते 8.5 जवळपास आहे. आणि मग एवढे लोक जर बाहेरून येत असतील तर तिथल्या समुदायाचं काय होणार, ते ऍज अ एलियन म्हणून त्या ठिकाणी बनून जातील आणि तो समुदाय नष्ट होण्याच्याच कगारवर राहील की काय, त्यांची संस्कृती नष्ट होणार आहे का, याच अनुषंगाने हे सर्व मुद्दे उपस्थित होतात. बरं, या प्रोजेक्टचं उद्दिष्ट काय तर भारताला इंडो पॅसिफिक मॅरिटाईम हब बनवणे.
ठीक आहे. आणि स्टेट ऑफ मलाक्का चा जो फायदा आहे तो सुद्धा आपण त्या ठिकाणी घेणार आहोत, जे मी तुम्हाला चायनाचा काय संदर्भ आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. बरं, मग आता एनजीटीची मान्यता मी तुम्हाला तेही सुद्धा सांगितलंय की 2026 मध्ये मान्यता प्राप्त झाली. त्यावर काउंटर असा येतो की प्रिकॉशनरी प्रिन्सिपल त्या ठिकाणी वापरलेले गेलेले नाही आणि हा जो प्रकल्प आहे हा एका वेळेस मान्य झालेला नाही, वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये तो त्याची मान्यता घेतलेली आहे आणि हे सुद्धा काउंटर अपोजिशन कडून आलेले आहे. बरं, मग आता हा एवढा चांगला जर प्रोजेक्ट असेल तर याची मग प्रमुख चिंता काय आहे किंवा हा वाद का निर्माण होत आहे, याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे पर्यावरणीय परिणाम. काय आहे पर्यावरणीय परिणाम? बघा, जवळपास 130 चौरस किलोमीटरचं जे जंगल क्षेत्र आहे ते क्लीन करावं लागेल आणि तेव्हा जाऊन हा प्रोजेक्ट तिथे डेव्हलप करता येईल. आणि यामध्ये जवळपास 8.5 ते 9.5 लाख झाडे तोडली जाणार. मी दुसरा शब्द वापरतो, कत्तल केली जाणार. आता हा एरिया केवढा होतो माहित आहे का? जर तुम्ही पुणे शहरात राहत असेल तर पुणे शहराच्या जवळपास 40 ते 45% एवढा भाग म्हणजे 130 चौरस किलोमीटर तुम्ही समजून घ्या, अंदाजा तुम्हाला आलेला असेल. इतकंच नाही तर ग्रेट निकोबार मध्ये जे जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे ग्रेट निकोबार, हा सुद्धा नष्ट होण्याच्या चान्सेस त्या ठिकाणी राहील. त्याच्यावर काही परिणाम होऊन येताना आपल्याला दिसतील आणि तिथल्या ज्या काही एंडेमिक स्पेसिस आहेत ज्या तिथेच सापडतात त्या प्रजातींना सुद्धा धोका होईल आणि जे मग पर्यावरणाचं असंतुलन होणार आहे, जे डिसबॅलन्स होणार आहे, हा सुद्धा परिणाम या प्रोजेक्टमुळे पाहायला मिळणार आहे. येते लक्षामध्ये. सो या सर्व गोष्टीला घेऊन त्याची आपण चर्चा करतोय. पुढे बघा, सर्वात महत्वाचं काय आहे तर आदिवासींचा प्रश्न. तिथे 2 कम्युनिटी आपल्याला पाहायला मिळतात. कोणती? शॅम्पेन आणि निकोबारियन. जे पीव्हीटी जे ग्रुप आहे शॅम्पेन, पर्टिक्युलर वल्नरेबल ट्रायबल ग्रुप. बघा, यांचं इम्पॉर्टन्स काय आहे तर या प्रकल्पामुळे त्यांचं विस्थापन होण्याची भीती आहे. कारण अशा पद्धतीचा प्रोजेक्ट येत असेल आणि 3.5 लाख लोक बाहेरून येत असेल आणि 8,500 लोकांवर त्यांचंच वर्चस्व चालणार आहे. याच्यापेक्षा महत्वाचं काय आहे तर त्यांना आजारांचा धोका. कारण ते मिळून मिसळून राहिलेले लोक नाही आहेत. ते ऍज अ एलियन म्हणून त्या ठिकाणी ऍज अ एलियन म्हणून या अनुषंगाने की बाकी लोकांशी इतरांशी त्यांचा संबंध आलेला नाही, त्यामुळे त्यांची जी इम्युनिटी पॉवर आहे ती खूप वीक आहे. कारण कोरोना आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे आणि अशा पद्धतीने त्यांची इम्युनिटी वीक असताना असे प्रोजेक्ट आपण तिकडे घेऊन गेलो, सो त्यांचा संबंध त्यांच्याशी येणार आहे, त्या लोकांशी येणार आहे आणि ते तेवढे सस्टेन करणारे असतील की नाही हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्यामुळे त्यांची कम्युनिटीच तिथून गायब होईल की काय अशी भीती सुद्धा निर्माण झालेली आहे आणि आदिवासी प्रश्नांना घेऊन हा प्रोजेक्ट चर्चेत बनलेला आहे. इथे हे याचं इम्पॉर्टन्स आहे. त्यानंतर महत्वाचं काय की आर्थिक व्यवहार्यता. बघा की सिंगापूर आणि कोलंबो इथे ट्रान्सशिपमेंट पोर्ट जे आहे ते डेव्हलप झालेले आहे आणि ते अतिशय महत्वाचे आहे, त्यांना फायदा करून देणारे सुद्धा आहे. पण भारतामध्ये अशा पद्धतीचा प्रोजेक्ट तयार करणं आणि त्यांच्या स्पर्धेशी उतरणं भारताला जमणार आहे का, यावर सुद्धा निश्चितच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आणि सर्वात महत्वाचं व्हाईट एलिफंट होण्याची भीती काही तज्ञांनी व्यक्त केलेली आहे. आता हे व्हाईट एलिफंट काय असतात की सोप्या भाषेत सांगायचं असलं तर खाया पिया कुछ नाही, ग्लास थोडा बरा ना. काय असतो की अनवॉन्टेड युजलेस, जिथे आपण खूप जास्त मेहनत टाकतो, खूप जास्त पैसा खर्च करतो आणि त्यानंतर जर एखादा प्रोजेक्ट युजलेस होत असेल, त्याचं तेवढा आउटकम आपल्याला मिळत नसेल. कारण बघा, किती म्हटलं की 91-90 हजार कोटीच्या आसपासचा जर प्रोजेक्ट असेल तर तो पुढे युजलेस होता कामा नये, ही सुद्धा शक्यता तज्ञांकडून सांगण्यात आलेली आहे. आणि अजून महत्वाचं काय तर संवेदनशील परिसंस्था काय आहे. हा जो गॅलेथिया नावाचा बे आहे जिथे हा प्रोजेक्ट बनतोय, तिथे काय आहे, लेदर बॅग नावाचे टर्टल नेस्टिंग साठी येतात, अंडे देण्यासाठी एकत्रितरित्या येतात. हे बघा, हे एवढे सगळे कासव अतिशय मास लेवलनी त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं आणि हे कीस्टोन स्पेसीज असतात, म्हणजे पर्यावरणासाठी खूप महत्वाच्या स्पेसीज असतात. आणि जे मॅरिटाईम बायोडायव्हर्सिटी आहे, जी समुद्रातली जैवविविधता आहे, त्यांचा टिकाव ठेवण्यासाठी अशा स्पेसीज खूप महत्वाच्या असतात. आणि मग असे जर प्रोजेक्ट त्या ठिकाणी आले तर या स्पेसीज ज्या आहेत हे नष्टच होऊन जातील आणि म्हणून मग जो समुद्राची बायोडायव्हर्सिटी आहे त्याला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो आणि जे एकूणच पर्यावरणाचा जो बॅलन्स आहे ते काय होणार आहे, डिसबॅलन्स होताना सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. सो अशा पद्धतीने हा प्रोजेक्ट आहे, याचे काही कॉन्सिक्वेन्सेस आहे, याचे काही परिणाम आहे, कसा चायनाला काउंटर देता येईल,
कसा ट्रान्सशिपमेंट पोर्ट आपल्याला उभा करता येईल, ह्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी चर्चिलेल्या आहे. निश्चितच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळालेली असेल. आणि तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. 29,999 रुपये इतक्या माफक दरात असणार आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची. त्याची वैशिष्ट्ये प्रिलिम्स प्लस मेन्स, सर्वात महत्त्वाचं लाईफ टाइम व्हॅलिडिटी, जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होणार नाही तोपर्यंत याची व्हॅलिडिटी असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज प्लस 1-to-1 मेंटरशिप. अजून काय पाहिजे? जर किंमत जास्त वाटत असेल तर यूज माय कुपन कोड प्रतीक सर, योग्य ते डिस्काउंट देण्यात येईल. एव्हन ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरू नका. गुगल प्ले स्टोअर आणि ऍप स्टोअर वर अवेलेबल आहे, ज्यामध्ये हाय इन नोट्स, एनसीईआरटी आणि स्टेट बुक कव्हरेज, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज, अजूनही इतर गोष्टी त्यामध्ये आहेत. तुम्हाला जर नोट्स हव्या असतील तर हा QR कोड स्कॅन करा आणि एव्हनच्या टेलिग्रामला जॉईन करा. मागे संपर्क दिलेला आहे, या संपर्कावर फोन करून तुमच्या क्वेरीज जर काही असतील तर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता. निश्चितच निराकरण करण्यात येईल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. सध्या इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.